हाय एव्हरीवन. नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. मी कॅन्डलॅक्स रीडिंग आणि सँड रीडिंगही करते. या सर्व रीडिंग इंट्युशन्सने, आत्मज्ञानाने आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाने केल्या जातात आणि तुमच्यापर्यंत तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी जे मार्गदर्शन मला मिळतं त्या मार्गदर्शनातून त्या प्रश्नांचे उत्तरं दिली जातात किंवा त्या रीडिंग्स केल्या जातात. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना. आज आपण रीडिंग करणार आहोत. या एकादशीला श्रीहरी विठ्ठलांच्या नावाचा गजर तुमच्या आयुष्यातून कोणती नकारात्मकता घालवत आहे. आज मला इंट्युटिव्हली जो मेसेज मिळाला होता मी मेडिटेशन करत असताना, की कोणीतरी खूप आर्त हाक मारत आहे पांडुरंगांना आणि त्यांच्या पायांशी बिलगून अगदी आपली भावना, जे दुःख आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर पांडुरंगाचा मेसेज त्यांच्यासाठी असाच आहे की त्या भक्तासाठी असा मेसेज आहे की तू स्वतःवरचा विश्वास आणि आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. मी सदैव तुझ्याबरोबर आहे. हा मेसेज त्यांच्यासाठी आहे. आणि खरंच ज्यावेळी हा मेसेज आला तेव्हा मी स्वतः इतके असे कनेक्ट झाले की वेगळ्याच एनर्जीमध्ये. आणि जे कोणीही अशी हाक मारत आहे, ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचतोय, त्या सर्वांना पांडुरंगांचा हा मेसेज आहे की स्वतःवरचा विश्वास ढळून देऊ नका. ते सदैव तुमच्याबरोबर आहेत. तुम्हाला जे हवं आहे त्याच्यापेक्षाही जास्त ते तुम्हाला देणार आहेत, कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि प्युअर सोल आहात आणि ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आणि त्यांचे ब्लेसिंग सदैव तुमच्याबरोबर आहेत. तर आपण रीडिंगला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. श्री विठ्ठलांच्या नावाचा गजर तुमच्या आयुष्यातून कोणती नकारात्मकता घालवते. थँक्यू सो मच. पांडुरंगाला खूप 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 धन्यवाद देवाचा. आणि पहिलंच काढायचं हेरोपेन. तुमच्या आयुष्यातून इतके म्हणजे तुम्ही खूप म्हणजे अशी प्युअर आणि पॉझिटिव्ह सोल आहात की म्हणजे तुमच्या आयुष्यातून इतके प्रसंग म्हणजे असे प्रसंग आलेत की तुम्ही इतके चॅलेंजेस फेस केलेत आणि आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही एक चॅलेंज म्हणून आणि एक संधी म्हणून तुम्ही स्वीकारलं. कधीही तुम्ही रडत किंवा त्याचं दुःख करत तुम्ही आयुष्यात जे तुमच्या आलेलं आहे, ज्या गोष्टी तुमच्या समोर चॅलेंजेस कधीही सांगून किंवा ठरवून येत नसतात, तर अशी चॅलेंजेस तुमच्या आयुष्यात आले पण तुम्ही अगदी आनंदाने ती चॅलेंजेस स्वीकारलेत. भलेही तुम्ही काही वेळेला त्या मुमेंटला त्या वेळेला तुम्ही स्टक झालाय, तुमची एनर्जी लो झाली, तुमच्याकडं निगेटिव्हिटी अट्रॅक्ट झाली, पण तुम्ही तरीही स्वतःमधला जो पॉझिटिव्ह टच आहे तुमच्यातला, जो परमेश्वराचा तुमच्यावरचं प्रेम आहे, त्या प्रेमामुळे तुम्ही कधीही त्या चॅलेंजेसला घाबरला नाही आहे. तर ते चॅलेंज अगदी म्हणजे आत्मविश्वासाने तुम्ही ते चॅलेंज स्वीकारले आणि म्हणूनच तुमचं परमेश्वरावरचं जे बॉन्डिंग आहे, तुमचं जे स्पिरिच्युअली आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही जे अध्यात्माच्या मार्गात आहात आणि अध्यात्म तुमच्या आयुष्यात आहे, पांडुरंगाशी तुम्ही कनेक्टेड आहात, श्री विठ्ठलाशी तुम्ही कनेक्टेड आहात, स्वतःशी कनेक्टेड आहात, तर त्या सगळ्याचे बेनिफिट्स तुम्हाला आणि त्या सगळ्याचं जे आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग्स आहेत, ते पांडुरंग तुम्हाला देत आहेत. आणि ह्या श्री विठ्ठलांच्या गजरात आज एकादशी दिवशी हीच नकारात्मकता, हे तुमच्या आयुष्यातले जे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यात येत होते, ते त्या चॅलेंजेसला लढण्याची आणि पूर्ण करण्याची अजून ताकद आणि अजून उत्साह आणि अजून आत्मविश्वास तुम्हाला देत आहेत. चॅलेंजेस तर कमी होतील. चॅलेंजेस प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आज एकाला पुढं अजून हे ना, सुख आलं की दुःख, या सगळ्या गोष्टी येत जात असतात. पण त्याच्याशी लढण्याची आपली कुवत ही आपण वाढवली पाहिजे आणि तीच नकारात्मकता तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी करत होती, तो आत्मविश्वास वाढवण्यासाठीची ब्लेसिंग्स पांडुरंग तुम्हाला देत आहेत. त्या नकारात्मकतेला, त्या निगेटिव्हिटीला तुमच्यापर्यंत ते पोहोचू देणार नाही आहेत आणि तुमच्या आयुष्यात जे
तुमचं आणि परमेश्वराचं जे बॉन्डिंग आहे, जे रिलेशन आहे परमेश्वराबरोबर तुमचं, ते अजून घट्ट पांडुरंग करतायत. त्यांच्यावरचा विश्वास, त्यांच्यावरचं प्रेम, त्यांचा जो आदर तुमच्या मनात आहे आणि जी कनेक्टिव्हिटी आहे ती अजून परमेश्वर, अजून श्रीहरी विठ्ठल वाढवत आहेत. आणि तुमची जी नकारात्मकता तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हती, त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्यापर्यंत येऊ देत नव्हते, आणि तुमचे जे आर्त हाक आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हती. ही नकारात्मकता तुमच्या आणि श्रीहरी विठ्ठलांच्या मध्ये होती. तर ती नकारात्मकता, हे मध्ये जे तुमच्या आहे ते नकारात्मकता श्रीहरी विठ्ठल तुमच्या आयुष्यातून काढून टाकतायत. आणि डायरेक्ट कनेक्शन आता तुमचं आणि श्रीहरी विठ्ठलांचं होणार आहे. ते फक्त म्हणतात की तू साथ घाल, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव, तू तुझा आत्मविश्वास कधीही ढळून देऊ नको. कारण त्या नकारात्मकतेला तेच हवं आहे की तू तुझा आत्मविश्वास ठेवू द्यावा, आणि तू ते कधीही करू नकोस. मी तुझ्याजवळच आहे, तुला जे हवं आहे त्याच्यापेक्षाही जास्त मी तुला देणार आहे, आणि ते तुझंच आहे, आणि तू ते डिझर्व करतोस. हा पांडुरंगांचा मेसेज आहे तुमच्या आयुष्यात. इतकं तुम्ही आता खरंच म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही म्हणजे फॉरगिव्ह कर, सोडून देत आहे, सगळं सगळं सोडून देत आहे. की ज्या गोष्टींना तुम्ही अगदी असं घट्ट धरून पकडून होता की आयुष्यात तुमच्या काही, ते आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी नसतात इतक्या, म्हणजे जी व्यक्ती असू दे, व्यक्ती म्हणून असू दे, काही कुठल्याही एनर्जी असू दे, जी आपल्या आयुष्यात महत्त्वाची नसते, पण त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला आपण इतकं महत्त्व देतो की ती व्यक्ती किंवा ती वस्तू जे काय आहे ते आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातं, आणि तिथंच आपली एनर्जी ब्लॉक होते. आणि म्हणून ते तुम्ही आता फॉरगिव्ह करताय. तुम्हाला तुमचं मत, तुमचा निर्णय, तुम्हाला कुठं जायचं हे तुम्हाला समजते. आणि श्री हरी विठ्ठलांच्या नावाचा गजर हेच तुमच्या आयुष्यात, हे तुमच्या ते आवाज तुमच्या पूर्ण म्हणजे पूर्ण तुमच्या शरीरात ते अगदी असे ते रोमांचकारी आवाज तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या शरीरात प्रवेश करतायत की ती नकारात्मकता आणि ती निगेटिव्हिटी तुमच्या आसपासही फिरकू ते देणार नाहीत. आणि हेच ब्लेसिंग्स तुम्हाला श्री हरी विठ्ठल देत आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वाव, थँक्यू सो मच पंडित श्री हरी विठ्ठलांच्या नावाच्या गजराने, फक्त नावाच्या गजराने, अरे त्यांचा आशीर्वाद तर सर्वांवर सदैव आहे आणि तो सदैव असणार, त्यात काय विषयच नाही. तर ते तुमच्या आयुष्यातली ती म्हणजे तुमच्या आयुष्यात जी क्लिअरिटी नव्हती, तुमच्याजवळ जी क्लिअरिटी येत नव्हती, तुम्ही निर्णय घेत होता पण त्यात द्विधा मनस्थिती असायची, तुमच्या निर्णयामध्ये कधीही क्लिअरिटी नसायची, क्लिअर नसायची, तुम्हालाच तुमचे थॉट क्लिअर नसायचे की मला आत्ता काय करायचं आहे. घेतलेल्या निर्णयाबद्दल, तुम्हाला स्वतःच्या निर्णयाबद्दल तुम्हाला संशय होता, तर तो संशय तुमच्यातनं श्रीहरी विठ्ठल घालवत आहेत. आणि तुम्हाला एक तुमच्या आयुष्यात आता नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन तुमच्या आयडियाज, तुमचं म्हणजे मेंटली क्लिअरिटी तुमच्या आयुष्यात येते. म्हणजे तुम्ही जे निर्णय घेता त्याबद्दल आता तुम्ही सक्षमपणे ते निर्णय घेणार आहात, आणि तुमच्या ते थॉट तुमचे क्लिअर असल्यामुळे ते सगळं अगदी खूप उत्साहाने आणि आत्मविश्वासाने, जो आत्मविश्वास तुमचा, मी तेच म्हटलं, आत्मविश्वास तुमचा कमी होत होता, तर तो आत्मविश्वास श्रीहरी विठ्ठल वाढवतात. आणि त्यामुळे तुमची नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे तुमच्या आयुष्यात शांतता, आणि तुमची आता मेंटली तुमची क्लॅरिटी वाढल्यामुळे तुम्हाला आता नवीन नवीन आयडियाज आणि नवीन, तुम्ही फक्त आणि फक्त आता पुढं बघताय, कारण तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फॉरगिव्ह करून सोडलाय, ज्यांचं तुमच्या आयुष्यात काहीही महत्त्व नाही आहे. आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो, काय सोडून द्यायचं आहे ज्या व्यक्तीला कळतं, तेव्हाच ती व्यक्ती आयुष्यात एका स्तरावर पुढं जात असते. आणि तिथंच पांडुरंगांचा आणि श्रीहरींचा, परमेश्वराचा आशीर्वाद तिथंच त्याच व्यक्तीजवळ असतो की ज्याला सोडून देणं कळतं, कुठं कधी काय कसं सोडून द्यावं आणि काय घ्यावं, किती अपेक्षा करावी, हे समजलं की या सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि हेच श्रीहरी विठ्ठल तुम्हाला सांगतायत की तुमच्या आयुष्यात आता ते प्रेम, जे तुम्ही डिझर्व करत होता ते प्रेम तुमच्या आयुष्यात, अबंडन्स, विक्ट्री, आणि नवीन नवीन आयडियाज, अपॉर्च्युनिटी, आणि मेंटली क्लिअरिटी आणि सक्सेस, हे सगळं तुमच्या आयुष्यात येते. कारण तुमचा आत्मविश्वास, ही नकारात्मकता जी तुमच्या आयुष्यात होती ती तुमचा आत्मविश्वास
कमी करत होती. आणि म्हणूनच श्रीहरी विठ्ठल हे तुमच्या आयुष्यातून ती नकारात्मकता घालवत आहेत, तुमचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे साहजिकच बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूपच येत आहेत. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यातून मी आता तेच म्हणलं, ही जी निगेटिव्ह तुमचे थॉट्स होते, सेल्फ इम्पोज रिस्ट्रिक्शन, म्हणजे सगळ्या गोष्टीत तुम्ही निगेटिव्हिटी बघत होता, नकारात्मकता. प्रत्येक वेळी बघा, आपला एक प्रश्न विचारण्याचा किंवा परमेश्वराकडे मागण्याचा एक ज्यावेळी आपण त्यांच्याकडे काहीतरी मागतो तेव्हा आपला दृष्टिकोन, आपले थॉट्स इतके म्हणजे असे असतात की हे मला का मिळालं नाही. पण आपण कधीही परमेश्वराला धन्यवाद देत नाही की तुम्हाला हे दिलंयस. अरे आपले जे श्वास चालतायत, आपले हात पाय चालतायत, आपल्याला बोलता येतं, खाता येतं, पिता येतं, ह्याबद्दल आपण कधीच परमेश्वराला धन्यवाद देत नाही. पण प्रश्न परमेश्वर आणि ईश्वर श्रीहरी विठ्ठल हेच म्हणतायत की तू जे मागतोयस ते तुझे थॉट क्लिअर कर. तुझे थॉट क्लिअर नाही आहेत, तुला काय पाहिजे हे आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. जे आहे, कधीही प्रश्न विचारताना हे मला का मिळालं नाही, याच्यापेक्षा हे मिळवण्यासाठी पांडुरंगा मी काय करू, ह्यासाठी मला मार्गदर्शन करा. हे विचार, हे थॉट्स आणि हे हे जी तुमची विचार करण्याची पद्धत आहे, ही श्रीहरी विठ्ठल बदलत आहे. ही बदलत आहेत. कारण ह्यातून जोपर्यंत हे बदलत नाही तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढत नाही. आणि हीच नकारात्मकता तुमच्यातनं काढून टाकते. कारण निगेटिव्ह दृष्टिकोन आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन काय आहे, जेव्हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुमचा होतो तेव्हाच तुमचे थॉट्स क्लिअर होतात आणि तुम्हाला जे पाहिजे आहे त्या गोष्टी परमेश्वरापर्यंत आपसूक पोचतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला मागायला लागत नाही, त्या त्यांच्यापर्यंत पोचतातच. कारण ते आपल्याच जवळ आहेत. आपल्यातली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करते आणि आपण त्याच एनर्जीमध्ये राहतो. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपली पॉझिटिव्ह दृष्टिकोन, आपल्याकडे स्वतःकडे बघण्याचा आणि आपल्या सगळ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि तेच आयुष्यातनं तुमच्या जो विकनेस होता, निगेटिव्ह थॉट्स होते, स्वतःवर संशय घेणं, स्वतःला कमी लेखणं, ह्या गोष्टी होत्या. स्वतःला म्हणजे ज्यावेळेला आपण सेल्फ लव्ह करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही, त्यावेळेला आपण स्वतःला खूप कमी लेखतो आणि आयुष्यातले येणारे नवीन गोष्टींना आपण स्वतःच मग ब्लॉकेज करून ठेवतो. तर हे सगळं बाजूला, हे सगळी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातली संपवून तुम्हाला फ्रीडम, नवीन आयुष्य, तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन होते. स्वतःवर तुम्ही प्रेम करताय आणि ही निगेटिव्हिटी सगळी पूर्ण तुम्ही रिलीज करताय. कारण जोपर्यंत आपण आयुष्यातनं निगेटिव्हिटी रिलीज करत नाही तोपर्यंत आयुष्यात अबंडन्स येत नाही. आणि तुम्ही ती निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातून रिलीज करताय आणि पांडुरंग श्री विठ्ठल तुम्हाला ते आशीर्वाद देतात की तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी रिलीज व्हावी. आणि ती रिलीज होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. आणि तुम्ही ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट होत आहे तीच तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मकता घालवण्यासाठी खूप खूप मदत करेल. थँक्यू सो मच. बघा, उधळताय तुम्ही स्वतःला आता तुम्ही इतकं मुक्त केलंय की म्हणजे तुम्हाला यापूर्वी आयुष्यात डिसिजन घेताना किंवा खूप विचार करता, मेंटली तुमचे थॉट्स क्लिअर नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर आता तुमचे थॉट क्लिअर झालेत, नकारात्मकता निघून गेले, तुमचा आत्मविश्वास वाढतोय. आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आणि स्वतःवर तुम्ही प्रेम करताय, स्वतःला वेळ देताय, स्वतःच्या आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतोय. स्वतःसाठी वेळ देणं आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. म्हणून मी प्रत्येक वेळी माझ्या रीडिंगमध्ये सांगत असते, स्वतःवर प्रेम करा, सेल्फ लव्ह करा. कारण त्यामुळं आयुष्यातले बऱ्याच गोष्टी, जे ब्लॉकेजेस आपण स्वतः निर्माण केलेले असतात ते दूर होण्यास मदत होते. मग थँक्यू सो मच. माझ्या या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल, टॅरो रीडिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यात नकारात्मकता हेच आहे ते. हे सगळ्या ह्या कार्ड्समध्ये हेच दाखवले की तुम्हाला ते सांगतायत आता तुम्हाला बदलण्याची वेळ आली, कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन होतंय, नवीन
गोष्टी तुमच्या आयुष्यात आता ॲड होत आहेत. तर त्या ॲड होणाऱ्या गोष्टी तुमचे थॉट्स बदलत आहेत, तुमचे विचार बदलत आहेत, नवीन गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, नवीन परिवर्तन तुमच्या समोर येते. तर तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे सोडण्याची खरंच गरज आहे, त्या गोष्टी तुम्ही त्या सोडल्या पाहिजेत. आणि तरच तुम्ही ह्या सगळ्या एनर्जीज अट्रॅक्ट करू शकता. आणि त्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण मेडिटेशन, ध्यान ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याबरोबर नामस्मरण करणं, जेव्हा आपण नामस्मरणात असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली मेडिटेशन होत जातं. तर त्यावेळेनं सुद्धा तुम्ही मेडिटेशनामध्ये, नामस्मरणामध्ये राहा. आणि हे नामस्मरण, श्रीहरी विठ्ठलांचं नामस्मरण हेच तुमच्या आयुष्यातनं नकारात्मकता घालवणार आहे. त्यामुळे नामस्मरण करा. आणि हेच श्रीहरी विठ्ठल तुम्हाला सांगतायत. हे मेसेजेस कुणाच्या थ्रू तुमच्यापर्यंत ते पोहोचवतात. मी परत परत सांगते, मी एक माध्यम आहे त्यांचे मेसेज, परमेश्वराचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आणि हे माध्यम म्हणून त्यांनी जे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. थँक्यू सो मच. आता तुम्ही स्वीकारताय. रिअल परिस्थिती जी काय आहे ती तुम्ही स्वीकारताय, की आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठं वेळ घालवायचा आहे, तुमचा किती वेळ वेस्ट गेलेला आहे नको त्या गोष्टीमध्ये, गॉसिपमध्ये, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये, निगेटिव्ह विचार करण्यामध्ये, किंवा सगळीकडे जे गेलेला हा वेळ आहे त्याबद्दल तुम्ही आता विचार करत नाही. तर तुमचं नवीन अपॉर्च्युनिटी ज्या तुमच्याकडे येत आहेत, तुमच्या आयुष्याचे नवीन परिवर्तन येते, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय. हे जेव्हा आपण सेल्फ लव्ह करतो तेव्हा आपल्या आयुष्यात नवीन नवीन बदल होत असतात. आणि ते बदल तुम्ही ते स्वीकारताय. बदल खूप चेंजेस होतात जेव्हा आपण सेल्फ लव्ह करतो. आपल्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, थॉट्स बदलतात, स्वतःवर स्वतःचं वागणं, बोलणं हे सगळं बदलतं. तुमचं ड्रेसिंग सेन्स चेंज होतो. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे इतकं तुम्ही स्वतःला वर प्रेम करताय, की म्हणजे बघणाऱ्याला, इतरांनाही ते शॉकिंग होतं. आणि ते सगळं तुम्ही ते स्वीकारताय आता. ते तुम्ही स्वीकारताय म्हणूनच त्या गोष्टी तुम्ही पुढं जाताय. आणि आता स्वतःवर प्रेम करताय, स्वतःसाठी वेळ देताय, स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. ही नकारात्मकता तुमच्यातनं घालवली आहे पांडुरंगाने. श्रीहरी विठ्ठलाच्या नावाच्या गजराने ती नकारात्मकता गेलेली आहे. कारण टाळमृदुंगाचा आवाज इतकी पॉवरफुल आहे. म्हणूनच मी म्युझिकशी कनेक्ट व्हा. म्युझिकची कंट्रोल, मला वाटते मला माझ्या कालच्या रीडिंगमध्येही हे आलेलं, की फ्लूट म्युझिक. आणि म्युझिकशी कनेक्ट होणं ही खूप म्हणजे खूपच छान हे आहे. म्युझिकशी कनेक्ट झालं पाहिजे. थँक्यू सो मच. केअर अँड कॉम्पॅशन. चूज टू बी लव्ह टू वॉट इज राईट फॉर एव्हरी वन इन्व्हॉल्व फॉर अ हेल्पिंग. तुमच्या मदतीसाठी म्हणजे खूप एंजल्स, ब्रह्मांड, युनिवर्स हे सगळे तुमच्या मदतीसाठी आहेत. श्री विठ्ठल तुमच्या मदतीसाठी आहेत. अख्खं ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी आहे. ते तुम्हाला मदतीचा हात देते. फक्त इथं वेळ आहे की तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे. आणि तुम्ही जी परिस्थिती आहे ती तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि ते तुम्ही स्वीकारताय, त्यात काही विषय नाही आहे. आणि म्हणूनच श्रीहरी विठ्ठल सांगतायत की आता स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा. आणि ते तुम्ही चूज केले, स्वतःची काळजी घेताय, स्वतःवर प्रेम करताय. आणि म्हणूनच आता तुम्हाला या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये हे सगळं अख्खं ब्रह्मांड तुमच्या मदतीला येत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. डिवाईन हिलिंग येते तुमच्यासाठी. तुमच्या हार्ट चक्रा हील होते, हिलिंग येते. बघा बरेच वेळेला आपल्याला अचानकपणे एकदमच रडू येतं, हसायला येतं. काही गोष्टीत आपण एकदमच लो एनर्जीमध्ये असतो, एकदमच आपली एनर्जी शिफ्ट होते. काही गोष्टी म्हणजे खूप आपण पॉवरफुल एनर्जीने परत कामाला चालू करतो. तर ह्या हिलिंग प्रोसेस असतात. आणि ह्या हिलिंग प्रोसेस तुमच्याकडे येतात आणि हे परमेश्वर तुम्हाला हिलिंग करतात. तुमचा हार्ट चक्रा ओपन करतात, हार्ट चक्राला तुमच्या ते हील करतायत, ते रिचार्ज करतायत हार्ट चक्राला. कारण तुम्ही ते तुमच्या ह्या बाकीचे थॉट्स तुमचे असल्यामुळे ते ब्लॉक झालेलं होतं.
तर तुमचं ते हार्ट चक्रा हील करतायत. कारण तुमच्याकडं नवीन अपॉर्च्युनिटी आणि नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करताय. जोपर्यंत स्वतःवर प्रेम करत नाही आपण, तोपर्यंत आपलं हार्ट चक्रा ब्लॉक असतं आणि हार्ट चक्रा जोपर्यंत ओपन होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी, ज्या संधी आहेत आणि जे नवीन परिवर्तन आहे ते थांबलेलं असतं आणि आपल्या आयुष्यातले सगळे ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या वारंवार होत असतात. म्हणूनच हार्ट चक्रा हील होणं खूप खूप महत्त्वाचं असतं. तर ते तुमचं हार्ट चक्रा हील करतायत आणि श्रीहरी विठ्ठलांच्या नावाच्या गजरानेच तुमच्या आयुष्यातनं हीच नकारात्मकता आहे, तुमच्या हार्ट चक्रामधले ब्लॉकेजेस दूर होत आहेत आणि तुम्हाला एक नवीन रस्ता आणि तुम्ही स्वतःवरचं तुमचं प्रेम, तुमची स्वतःची नव्याने ओळख इथं तुम्हाला होते आणि श्रीहरी विठ्ठलांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर येतोय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप छान रीडिंग झाली. मी पुन्हा एकदा सांगते, आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच कमेंट करायला विसरू नका, कारण कमेंट हे तुमच्यासाठी हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काही प्रश्नही विचारू शकता किंवा तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल, काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील, माझ्या सांगायच्या असतील, बोलायच्या असतील, तरीही तुम्ही त्या बोलू शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे.